नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला उपयोगी असणारे मराठी व्याकरणाचे काही सराव प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न असे आहेत जे जिल्हा न्यायालयाचे ज्युनियर क्लर्क हे पेपर झाले होते त्यामधील हे प्रश्न आहेत। चला तर बघा प्रश्न आहे, इतरांच्या आधारावर जगणारा या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय ओळखा। तर यासाठी योग्य पर्याय काय आहे? आश्रित। जो इतरांच्या आधारावर जगतो त्याला काय म्हणतात? हा शब्दसमूह आहे। इतरांच्या आधारावर जगणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर आश्रित। त्यानंतरचा आपण प्रश्न बघू मराठी व्याकरणातच। तो नागपूरला गेला, संत्री घेऊन आला या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य आहे? इथं दोन वाक्य दिलेले आहे, आपल्याला त्याचे केवळ वाक्य करायचे आहे। तर केवळ वाक्य पर्याय क्रमांक 1 आहे, तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला, हे केवळ वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघू। प्रश्न बघा, रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक भासते या वाक्यातील उद्देश ओळखायचे आहेत। या ठिकाणी उद्देश रातराणी, रातराणी हा जो शब्द आहे हा या वाक्यामध्ये उद्देशाची भूमिका करत आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न बघा, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायी शब्द ओळखायचा आहे। अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निपुण। अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द निपुण आहे। म्हणजे पोलीस भरती आणि इतरही जे अंगणवाडी पर्यवेक्षिका वगैरे सरळ सेवा भरती होणार आहेत त्या सगळ्याच म्हणजे एक्झामला हे प्रश्न उपयोगी राहणार आहेत, त्यामुळे व्यवस्थित अभ्यासून घ्या। त्यानंतरचा प्रश्न बघा, माधवीचे प्रदर्शन पाहून झाले या वाक्यातील आपला प्रयोग ओळख। प्रश्न कशावर आहे? प्रयोगावर आधारित आहे प्रश्न। माधवीचे प्रदर्शन पाहून झाले हे वाक्य आहे आणि यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर हा कोणता प्रयोग आहे? तर समापन कर्मणी आहे। माधवीचे प्रदर्शन पाहून झाले हून याच्यावरून आपल्याला हा प्रयोग समापन कर्मणी हे ओळखता येईल। त्यानंतरचा प्रश्न बघा। प्रश्न बघा, घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली या वाक्याचे केवळ वाक्य करायचे असल्या कोणत्या पर्याय योग्य आहे? बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये केवळ वाक्य करण्यासाठी दोन प्रश्न आलेले आहेत। बघा, दोन वाक्य आहेत, घंटा वाजली आणि प्रार्थना सुरू झाली, दोन वाक्य आहेत। त्या दोन वाक्याचं आपल्याला एकच वाक्य करायचं आहे, केवळ वाक्य। बघा, घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली, हे जे वाक्य हे काय आहे? केवळ वाक्य आहे। म्हणजे अशा पद्धतीने हे प्रश्न यामध्ये आपण बघितले। त्यानंतरचा बघूया प्रश्न, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला उभ्या आयुष्यात एकही साडी घेतली नाही या वाक्याच्या वाक्यपृथक्करणाच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। म्हणजे हे वाक्य आहेत, यामध्ये ह्या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे, विधेय कोणता आहे, कर्म व कर्मविस्तार कोणता आहे आणि उद्देश विस्तार काय आहे, ह्या वाक्यामध्ये आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या आहेत। यामध्ये पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर दिलेले आहे। म्हणजे बघा, माझ्या मैत्रिणीच्या या ठिकाणी माझ्या मैत्रिणीच्या हे उद्देश विस्तार आहे, तर नवऱ्याने हा काय आहे? तर उद्देश आहे। तिला हे काय आहे? तर कर्म व तिला हे काय आहे? कर्म व कर्मविस्तार आहे आणि घेतले नाही हे विधेय आहे। ह्या वाक्यामध्ये घेतले नाही हे काय आहे? विधेय आहे। अशा प्रकारे आपण इथं प्रश्न बघितलं आहे मराठी व्याकरणाचे। जर तुम्ही या चॅनलला नवीन, हा एक प्रश्न आहे बघा, शेवटचा प्रश्न असाच आहे, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले, अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, हे जे दोन वाक्य दिले आहे याच्या आपल्याला संयुक्त वाक्य करायचं आहे। संयुक्त वाक्यासाठी आपल्याला म्हणजे त्याला जोडावं लागतो। बघा, वाक्य बघा, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, हे काय आहे? तर हे काय? हे आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही, हे संयुक्त वाक्य आहे। कारण आणि व आणि परंतु किंवा ह्या असं शब्दांनी हे संयुक्त वाक्य जोडलेले असतात। अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न बघितले आहे। त्यानंतर आपण जीकेचे प्रश्न बघू, पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।